नमस्कार. आज आपण बघूया राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण. नाव आहे 1991 नंतरचे जग. तर आता 1991 नंतरचं जग हे प्रकरण बघण्यापूर्वी त्यापूर्वीच्या गोष्टींचा, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणं गरजेचं आहे. 1991 पूर्वी कोणकोणत्या घडामोडी होऊन गेलेल्या आहे सर्वप्रथम ते बघणं आवश्यक आहे, कारण ते बघितल्यानंतरच तुम्हाला 1991 नंतरचं जग कसं आहे हे तुम्हाला समजण्यास अगदी सोपं जाईल. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला 1991 पूर्वी कोणकोणत्या घडामोडी होऊन गेल्या ते बघणं अति आवश्यक आहे. तर बघा, जेव्हा पहिलं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध कधी झालं? 1914 ते 1918 या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं. आणि या पहिल्या महायुद्धाची जेव्हा समाप्ती झाली त्यानंतर दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं, म्हणजे दुसरं महायुद्ध 1939 ते 1945, म्हणजे पहिलं युद्ध हे 4 वर्ष चाललं आणि दुसरं महायुद्ध हे 6 वर्ष चाललं. आता या काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संबंधात बदल झालेला आहे. अनेक बदलाचा काळ हा होता. आणि या काळामध्ये बघा, जेव्हा 1919 नंतर म्हणजे 14 ते 18 पहिल्या महायुद्धानंतर आता दुसरं महायुद्ध व्हायला नको असं जगातल्या अनेक राष्ट्रांना वाटत होतं. आणि म्हणून या काळात बघा, जगात शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेली. आणि परंतु काय झालं की युरोपमधले हा जो संघर्ष आहे हा संघर्ष संपला नाही. आणि ही जी राष्ट्रसंघाची निर्मिती केली होती, की कशासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली होती? संपूर्ण जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झाली होती. परंतु अनेक कारणामुळे राष्ट्रसंघ हा अपयशी ठरला आणि परत युरोपमधला संघर्ष चालू झाला आणि जगाने परत एकदा दुसरं महायुद्ध अनुभवलं. 1939ला सुरू झालं आणि 6 वर्षानंतर म्हणजे 1945ला हे दुसरं महायुद्ध संपलं. आता दुसरं महायुद्धानंतर अनेक जागतिक राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले. कोणकोणते परिणाम घडून आले आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर जागतिक राजकारणामध्ये जे बदल घडून आले आहे त्याचं आज देखील आपल्याला महत्त्व जाणवतं. कारण या बदलानंतर, महायुद्ध झाल्यानंतर या काळात जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया तयार केला गेला. आणि अशा पद्धतीनं दुसरं महायुद्ध जरी झालं तरी या काळामध्ये शीतयुद्धाची सुरुवात झाली. आणि आपण आता बघणार आहोत की दुसऱ्या महायुद्धाचा, शीतयुद्ध म्हणजे काय मी तुम्हाला नंतर सांगणार. पहिले आपण दुसऱ्या महायुद्धाचे काय परिणाम झाले हे बघूया. जेव्हा युद्ध झालं, दोन्ही युद्धादरम्यान जे बदल सुरू झाले होते आणि त्यानंतर बघा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात त्यांना एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. तर आता कोणकोणते बदल झाले? तर सर्वात पहिला आहे बघा, युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम, दुसऱ्या महायुद्धानंतर काय झालं? तर पहिला परिणाम आहे युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला. आता 19व्या आणि 20व्या शतकाचा जो हा काळ आहे, या काळामध्ये संपूर्ण जो काही कालखंड होता हा फक्त युरोप केंद्रित होता. आणि जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बघा, जर्मनी, फ्रान्स आणि इटली ही युरोपमधली अतिशय महत्वाची राष्ट्र होती. आणि ही महत्वाची राष्ट्र दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाली होती. आणि तेव्हाच बघा, युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड तर हा संपूर्ण उद्ध्वस्त झाला होता दुसऱ्या महायुद्धामध्ये. आणि त्यानंतर बघा, आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भारतावर इंग्लंडचं जेव्हा राज्य होतं तेव्हा 1945ला जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जो काही संघर्ष निर्माण झाला होता, इंग्रजांनी
निघून जा. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याचशा घडामोडी आपल्या भारतामध्ये सुद्धा झाल्या. आणि याच काळामध्ये जेव्हा म्हणजे ही दुसऱ्या महायुद्धानंतर ही जी काही युनायटेड किंगडमची जी अवस्था झाली, ही अतिशय तो संपूर्ण नेस्तनाबूत होऊन गेलेला होता. आणि त्यानंतर काय झालं, दुसरीकडे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया ह्या दोन बड्या सत्ता उदयास आल्या. कोणकोणत्या? अमेरिका आणि सोव्हिएट रशिया. आता युरोपीय सत्तांचं महत्व कमी झाल्यामुळे आता हे युरोप केंद्रित राजकारण राहिलं होतं का? युरोप केंद्रित जग राहिलेलं होतं का? नाही. आता हे जग युरोप केंद्रित राहिलेलं नव्हतं. युरोप केंद्रित हे जग राहिलेलं नव्हतं. तर आता अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांचं महत्व वाढल्यामुळे काय झालं? युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा पहिला परिणाम काय झाला? युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की 45 नंतर लगेच 2 वर्ष म्हणजे 47 मध्ये इंग्लंड हा भारत सोडून गेला. त्यानंतर बघा दुसरा परिणाम काय झाला? तर युरोपची विभागणी झाली दुसऱ्या महायुद्धादरम्यान. यानंतर बघूया दुसरा मुद्दा, युरोपची विभागणी. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा प्रदेश संपूर्ण व्याप्त केला होता. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स व युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवला होता पश्चिम युरोपवर. आणि जर्मनीच्या पराभवानंतर बघा, दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता. आणि म्हणूनच युद्ध संपले तेव्हा युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले. बघा की या नकाशामध्ये आपल्याला दिसते की सोव्हिएत रशिया ह्या लाल रंगामध्ये आपल्याला दिसतोय. बघा, हा पूर्व गट आहे आणि पश्चिम गट आहे हा हिरव्या याच्यामध्ये दिसतोय आहे, याच्यामध्ये हा पश्चिम गट. तर अशा पद्धतीने युरोपची विभागणी झाली. तिसरा मुद्दा आहे विचार प्रणालीचे कार्य. आता रशियामध्ये बघा 1917 मध्ये बोल्शेविक क्रांतीने एक नवीन विचार प्रणाली तयार झाली. आता या बोल्शेविक क्रांतीनंतर सोव्हिएट रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. साम्यवाद सोव्हिएट रशिया हा साम्यवादी राष्ट्र म्हणून उदयाला आला. तर सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी, म्हणजे जे आपल्या सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली जे देश होते, म्हणजे आपण याच्यामध्ये बघितलंय बघा, या नकाशामध्ये आपण बघूया की सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली असलेले देश पूर्व जर्मनी, पोलंड आणि रुमानिया, बल्गेरिया हे अशा पद्धतीने याच्या आधिपत्याखाली सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली असलेले हे देश आहे. यांनी कोणती विचार प्रणाली स्वीकारली? तर साम्यवादी विचार प्रणाली त्यांनी मान्य केली. तर अमेरिकेच्या प्रभावाखाली जे इतर पश्चिम युरोपीय जे काही राष्ट्र होते त्यांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. आणि अशा पद्धतीने युरोपच्या विभागणीमध्ये बघा विचार प्रणालीचं सुद्धा एक नवीन अंग निर्माण झालं. म्हणजे सोव्हिएट रशिया साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्माण झाला, तर त्याच्या आधिपत्याखाली जे देश आहेत, छोटे राष्ट्र आहेत, त्यांनी सुद्धा साम्यवादी विचार प्रणाली स्वीकार केली. आणि जे अमेरिकाचं जी भांडवलशाही व्यवस्था होती, तर अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थामध्ये त्यांची जी विचार प्रणाली होती ही भांडवलशाही. तर जे काही त्याच्या आधिपत्याखाली, अमेरिकेच्या आधिपत्याखाली जे राष्ट्र होते त्यांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. आणि अशा पद्धतीने बघा या युरोपच्या विभागणीला एक विचार प्रणालीचं सुद्धा एक नवीन अंग प्राप्त झालं.
त्यानंतर बघा पुढला मुद्दा आहे चौथा, संयुक्त राष्ट्राची स्थापना. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली. कशासाठी संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली? शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी बघा या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती केली गेली. आणि आता राष्ट्रसंघाच्या जागी, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जो राष्ट्रसंघ अपयशी ठरला होता पहिल्या महायुद्धानंतर, तर तो दुसऱ्या महायुद्धानंतर आता राष्ट्रसंघाची जागा कोणी घेतली? संयुक्त राष्ट्रांनी घेतली. त्यानंतर आहे पाचवा आहे मुद्दा, आशियाचा उदय. आता या काळात आणखीन एक महत्वाचा प्रवाह म्हणजे एक आशिया खंड आणि आफ्रिका खंड. तर यांनी सुद्धा वसाहत विरोधी आपल्या चळवळी करण्यास सुरुवात केली. जसं आपल्या भारतामध्ये सुद्धा इंग्लंडचं राज्य होतं, तर आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व होतं. त्यांनी इंग्रजांनी आपल्या वसाहती आफ्रिकेमध्ये सुद्धा वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्यामुळे काय झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर यांनी सुद्धा स्वातंत्र्य लढा, या देशांनी सुद्धा स्वातंत्र्य लढा देण्यास सुरुवात केली आणि यांना यश मिळालं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि त्यातूनच पुढे बघा आशिया व आफ्रिका खंडातील देश हे काय झाले? स्वतंत्र झाले. त्यानंतर बघूया आपण आता शीतयुद्ध. आता शीतयुद्ध काय, मी तुम्हाला सांगते की दुसऱ्या महायुद्धानंतर दोन सत्ता उदयास आल्या. कोणकोणत्या? अमेरिका व सोव्हिएट रशिया. आता ह्या दोन सत्ता उदयाला आल्यानंतर यांच्यातील जो सत्ता संघर्ष झाला, या सत्ता संघर्षालाच काय म्हणतात? शीतयुद्ध असं म्हणतात. म्हणजे कोणकोणते विविध पैलू आहेत, आपण हे विविध पैलू शिकणार आहोत. तर कोणकोणते पैलू आहेत? तर शीतयुद्ध जेव्हा चालू झालं या दोन महासत्तांमध्ये, तर कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? तर विचार प्रणालीचा सुद्धा संघर्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं की सोव्हिएत रशियाची विचार प्रणाली होती साम्यवादी विचार प्रणाली आणि अमेरिकेची भांडवलशाही व्यवस्था होती. तर या विचार प्रणालीच्या दोन सत्तांमध्ये संघर्ष निर्माण व्हायला लागला. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेत सुद्धा संघर्ष आणि परस्परांमध्ये एकमेकांविषयीच्या धोक्यातून सुद्धा मग जे लष्करी गट निर्माण झाले याच्यामधून सुद्धा शीतयुद्ध निर्माण झालं आहे. आणि शीतयुद्ध म्हणजे काय? तर प्रत्यक्ष युद्ध नव्हे, तर युद्धाची तयारी असणारी तणावग्रस्त परिस्थिती. आणि अशा पद्धतीने सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर मग हे शीतयुद्ध संपुष्टात आलं. आपण हे नंतर बघणार आहोत, जेव्हा आपण 1991 नंतरचं जग बघू त्यामध्ये आपण हे बघणार आहोत. तर या शीतयुद्ध जेव्हा युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीने म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दरम्यान जो तणाव निर्माण झाला आणि या तणावातूनच शीतयुद्धाची सुरुवात झाली. तर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दरम्यान जे काही संबंधाचं वर्णन करताना बघा, हा जो शीतयुद्ध हा जो शब्दप्रयोग वापरला जातो, तर त्यांच्यामध्ये कोणकोणते संघर्ष निर्माण झाले, त्या संघर्षाचे अनेक पैलू आहेत. तर बघूया पहिलं राजकीय. आता आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर आपलाच प्रभाव ठेवण्यासाठी केलेला हा एक पहिला प्रयत्न होता. आता सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली कोणकोणते देश होते? तर पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया हे देश होते. तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, युनायटेड किंगडम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. तर अशा पद्धतीने अमेरिका व सोव्हिएत रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून मग त्यासाठी प्रयत्न केले गेले. तर हे पहिला पैलू आहे राजकीय पैलू. त्यानंतर दुसरा आहे विचार प्रणाली. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली जे काही पूर्व युरोपीय राष्ट्र होते त्यांनी कोणती विचार प्रणाली स्वीकारली? साम्यवादी व्यवस्था स्वीकारली. आणि साम्यवादी त्या राष्ट्रांनी सुद्धा आपापल्या देशामध्ये साम्यवादी सरकार स्थापन केलं. तर पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली कोणती व्यवस्था होती? भांडवलशाही व्यवस्था होती. तर ते जे काही छोटी राष्ट्र होती त्यांनी भांडवलशाही व्यवस्था
स्वीकारली आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन केलं गेलं. ही झाली विचारप्रणाली. त्यानंतर आहे तिसरा पैलू आहे आर्थिक. साम्यवादी सरकार असलेले जे पूर्व युरोपीय राष्ट्रांनी बघा साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. म्हणजे याचाच अर्थ तिथे सरकारी उद्योगधंद्यांना महत्वाचे स्थान असणार होते. साम्यवादी अर्थव्यवस्थांमध्ये उद्योगधंद्यांना महत्वाचे स्थान असणार होते. तर लोकशाही व्यवस्था असलेले जे काही हे पश्चिम युरोपीय राष्ट्र होते, म्हणजे जिथे कोणती व्यवस्था होती, भांडवलशाही अर्थव्यवस्था अंमलात आणली होती आणि या राष्ट्रामध्ये खाजगी उद्योगधंद्यांना महत्व असणार होते. म्हणजे जे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या सरकारी उद्योगधंद्यांना महत्वाचं स्थान होतं, तर जे लोकशाही व्यवस्था होती, भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, या राष्ट्रामध्ये खाजगी उद्योगधंद्यांना महत्व असणार होते. तर अशा पद्धतीने ही ते आर्थिक पैलू होते. त्यानंतर आहे सुरक्षा. आता सुरक्षामध्ये बघा राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी प्रत्येकाला आपल्या राष्ट्राच्या रक्षणाची प्रत्येक देशाला एक जबाबदारी असते. आता या राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी बघा युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले होते. तर पश्चिम युरोपला सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपपासून धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी बघा 1949 मध्ये उत्तर अटलांटिक म्हणजे लष्करी गटाची स्थापना करण्यात आली. नाटोचं लॉंग फॉर्म आहे द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. म्हणजे नाटोची निर्मिती करण्यात आली. कशासाठी? अमेरिकेने नाटोची स्थापना केली आणि अनेक ठिकाणी आपले लष्करी गट स्थापन करून त्या देशामध्ये त्यांनी लष्करी गट स्थापन केले होते. आणि मग पश्चिम युरोपीय आणि अमेरिकेपासून जो काही धोका होणार होता, जो काही संभाव्य धोका होणार होता, त्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी बघा 1955 मध्ये मग सोव्हिएट रशियाने वर्सा करार केला होता. तर अशा पद्धतीने अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान प्रत्यक्ष युद्ध होत नसले तरी सतत तणावाची परिस्थिती होती आणि म्हणून या परिस्थितीचं वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्द प्रयोग वापरला जातो. आणि त्यात तणाव आहे, प्रत्यक्ष युद्ध नाहीये, परंतु तणाव आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी संभाव्य युद्धाच्या तयारीत होते. आणि अशा तऱ्हेने आपण आता शीतयुद्धाचा कालखंड बघूया. यानंतर शीतयुद्धाचा कालखंड आपण थोडक्यात बघूया. पहिला कालखंड शीतयुद्धाचा 1945 ते 1949-50 या काळात शीतयुद्धाला निश्चित स्वरूप प्राप्त झालं. राजकीय विचारप्रणाली, आर्थिक, लष्करी पैलूंवर युरोपांची विभागणी केली आणि त्यात राजकीय पैलू हा युरोपचा विभाजनाचा होता. विचारप्रणाली ही राष्ट्रीय ध्येय आकांक्षाबाबत होती. आणि अशा पद्धतीने हे जे दोन गट आहेत, या दोन गटातील विभागणीला पूर्व आणि पश्चिम विभागणी असं म्हटलं जाते. जसं सोव्हिएट रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख पूर्व म्हणून, तर अमेरिका आणि पश्चिम युरोपीय राष्ट्रांचा उल्लेख पश्चिम म्हणून केला जातो. त्यानंतर दुसरा कालखंड आहे 1949 ते 50, 1949-50 ते 1959. यामध्ये आशियामध्ये शीतयुद्ध सुरू झाला बघा. चीनमध्ये साम्यवादी सरकार आलं, त्यानंतर आशियामध्ये अनेक बदल व्हायला लागले. 1950 मध्ये कोरियात युद्ध सुरू झालं आणि उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केलं. दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्राकडे मग मदत मागितली आणि संयुक्त राष्ट्राने दक्षिण कोरियाच्या संरक्षणाकरता सैन्य पाठवले आणि कोरियन युद्ध 1950 पासून तर 53 पर्यंत हे युद्ध चालले. आणि कोरियाची उत्तर व दक्षिण कोरिया अशी विभागणी जेव्हा झाली तेव्हा कुठे हे युद्ध थांबलं. त्यानंतर अजून एक घटना घडली. आशियात सुद्धा अनेक लष्करी गट निर्माण झाले. म्हणजे ANZUS, एनजुएस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा, सिटो हा थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडमचा, सिंटो, तुर्कस्तान, इराक, इराण, पाकिस्तान,
यांचा सोव्हिएट रशिया आणि चीन सुरक्षा करार झाला. युरोपमध्ये वॉर्सा करार झाला. आणि अशा पद्धतीने 1950च्या दशकामध्ये बघा रशियात देखील खूप मोठा बदल झाला. काय झालं, 53 मध्ये जोसेफ स्टॅलिन हा तिथला हुकुमशाह होता, याचा मृत्यू झाला. आणि नंतर निकिता क्रुश्चेव सत्तेवर आले. आणि क्रुश्चेव यांनी काय केलं, सोव्हिएट रशियाच्या धोरणातच बदल घडवला आणि त्यांनी शांततामय सहजीवनाच्या धोरणाची संकल्पना मांडली. आणि अशा पद्धतीने सोव्हिएत साम्यवादी व्यवस्था आणि अमेरिकेतील भांडवलशाही व्यवस्था या दोन्हींना शांततेत नांदावे लागेल असे ते सांगत होते. म्हणजे शांततामय सहजीवनाला पर्याय नव्हता, कारण जर दोघांमध्ये आण्विक युद्ध झालं तर ते संहारक असेल याची जाणीव त्यांना दोघांना सुद्धा होती. आणि या कालखंडामध्ये अनेक घडामोडी यावेळेस झाल्या. 1947 मध्ये भारताने आशियाई परिषद घेतली, यामध्ये सुद्धा अनेक उद्दिष्टे जाहीर झाली. यानंतर बांडूम परिषद झाली. युरोपीय प्रादेशिकतावादाने पश्चिम युरोपामध्ये वेगवेगळे स्वरूप तिथे, म्हणजे आर्थिक सहकार्य. युरोपमध्ये कोळसा व पोलाद समूहाच्या निर्मितीपासून त्यांची सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीने युरोपियन युनियनची सुद्धा निर्मिती झाली. तर अशा पद्धतीने हळूहळू अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे प्रधानमंत्री निकिता क्रुश्चेव यांची 59 मध्ये भेट झाली. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांच्यामधील हा संवादाचा पहिलाच प्रायोगिक प्रयत्न होता आणि म्हणून शीतयुद्धाच्या इतिहासात ही भेट महत्वाची होती. 1959 नंतर काय बदल झाले बघूया. 1959 ते 62 या कालखंडामध्ये शीतयुद्धातील बदलांचा काळ होता. यामध्ये नवीन युगाला सुरुवात झाली. या भेटीमुळे दोन विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना निर्माण झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यामध्ये मात्र हळूहळू तणाव वाढतच गेला. त्यामुळे 1961 मध्ये सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत उभारायला सुरुवात केली आणि या भिंतीमुळे पश्चिम बर्लिन हे शहर उर्वरित देशांपासून अक्षरशः तुटले. लोक पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन मधून प्रवास करू शकत नव्हते आणि कुटुंब आणि मित्रपरिवार एकमेकांपासून विलग झालेला होता. आता याची जर बर्लिनची जर तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची झाली तर काय झालं होतं की बर्लिन जो हा देश आहे म्हणजे जर्मनी मधला, तर जर्मनीमध्ये पूर्व बर्लिनची विभागणी झाली. म्हणजे दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा पूर्व जर्मनीवर सोव्हिएट रशियाचा, तर पश्चिम जर्मनीवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सचा ताबा होता. याला जर्मनीचे विभाजन म्हणतात. आणि जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहराची देखील पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली होती. पूर्व बर्लिनवर सोव्हिएट रशियाची सत्ता होती, तर पश्चिम बर्लिनवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सची सत्ता होती. तर अशा पद्धतीनं बर्लिन हे शहर पूर्व जर्मनीच्या प्रदेशात आहे. त्यामुळे पश्चिम बर्लिनचा प्रदेश सर्व बाजूंनी पूर्व जर्मनीने व्याप्त केला आहे. आणि अशा पद्धतीने काय झालं, मग जे पूर्व जर्मनीतले जे लोक होते त्यांना पश्चिम बर्लिनमध्ये जाण्याची इच्छा होती. ती काही खरेदी जर करायची असेल, आपण जसं मोठ्या मोठ्या शहरामध्ये खरेदी करायला जातो तसं व्यापार करायला जातात, त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं, मग 1961 मध्ये सोव्हिएट रशियाने बर्लिनमध्ये भिंत उभारली. आणि या भिंतीमुळे काय झालं, पश्चिम बर्लिन हे शहर उर्वरित ज्या देशांपासून अक्षरशः तुटलं. म्हणजे लोक पूर्व आणि पश्चिम बर्लिन मधून मग प्रवास करू शकत नव्हते आणि त्यांचा जो परिवार होता, एक कुटुंब आणि मित्रपरिवार एकमेकांपासून विलग झाले. त्यानंतर बघा 1962 मध्ये क्युबा क्षेपणास्त्राचा पेच प्रसंग उद्भवला आणि ही घटना शीतयुद्धाच्या काळातील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक होती. बघा, सोव्हिएट रशियाने ह्या क्युबामध्ये क्षेपणास्त्र तैनात केली, ज्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आणि अमेरिकेने उत्तरादाखल क्युबाची सागरी नाकेबंदी केली.
आणि शीतयुद्धातील प्रतिस्पर्धी अशा प्रकारे एकमेकांसोबत उभे टाकले. 45 नंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि सोव्हिएट रशियाचे नौदल एकमेकांसमोरासमोर आले आणि युद्धाची शक्यता आणखीन बळावली. आणि असे युद्ध झालेच तर ते अणुयुद्ध ठरेल ही भीती निर्माण झाली. त्यामुळे या दोन देशांवर तणाव कमी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि मग सोव्हिएट रशियाने क्युबातून क्षेपणास्त्र काढून घेतल्यावर परिस्थिती निवळायला सुरुवात झाली. तर सागरी नाकेबंदी म्हणजे काय? तर सागरी नाकेबंदी म्हणजे जहाजांना बंदरात अथवा त्या देशात प्रवेश करण्यास रोखणे. हे नौदलाच्या साह्याने केले जाते. तर अमेरिकेच्या नौदलाने क्युबा या बेटाच्या भोवताली ही नाकेबंदी केली, जेणेकरून कोणतेही आक्षेपार्ह शस्त्र क्युबात जाणार नाही. तर अशा पद्धतीने 1960च्या या 1960च्या दशकात बघा, मग तिसरा म्हणजे महत्वाच्या अनेक घडामोडी घडल्या बघा. 61 मध्ये अलिप्ततावादी परिषद बेलग्रेड येथे भरवण्यात आली. यामध्ये जागतिक घडामोडींबाबत एकमेकांमध्ये आशिया खंडातल्या देशांमध्ये चर्चा चालू झाली. शीतयुद्ध काळातील युतींपासून आपल्या स्वतःला आपण लांब ठेवले पाहिजे. त्यासाठी कालानुरूप जेव्हा नवीन नवीन देश स्वतंत्र झाले होते त्यांनी ते अलिप्ततावाद स्वीकारू लागले आणि अलिप्ततावाद ही एक चळवळ म्हणून उभी राहिली. आणि अलिप्तता म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात राज्यांनी अक्रियाशील किंवा तटस्थ राहावे असे नाही, परंतु शांतता आणि विकासाचं संवर्धन करण्यासाठी राज्यांनी जागतिक घडामोडीत सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. भारताचे जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर, घानाचे क्वामे नक्रुमा, इंडोनेशियाचे सुकार्नो, युगोस्लेव्हियाचे जोसिफ ब्रॉज टिटो हे अलिप्ततावादी चळवळीचे संस्थापक होते. अशा पद्धतीने हा झाला 1959 ते 62चा काळ. त्यानंतर 1962 ते 72 मध्ये देतांचा पाया झाला. म्हणजे क्युबामध्ये जेव्हा क्षेपणास्त्राचा पेचप्रसंग निर्माण झाला, आता शीतयुद्धचा परिणाम काय होईल तर धुमश्चक्रीमध्ये होईल. या पेचप्रसंगामुळे बघा दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता होती आणि हा तणाव कमी करण्याची गरज भासू लागली. आणि म्हणून यांनी या दोन अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी द्विपक्षीय करार केला आणि त्याद्वारे तणाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आणि दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी दूरध्वनीची हॉटलाईन तयार करण्यात आली आणि अण्वस्त्र कमी करण्यासाठी करार सुद्धा करण्यात आले. तर अशा पद्धतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएट रशियातील साम्यवादी पक्षाचे सेक्रेटरी लिओनिड ब्रेझनेव मॉस्कोमध्ये भेटले आणि दोन राष्ट्रांमध्ये तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मग मॉस्को शिखर संमेलनामध्ये परत 1972 मध्ये तणाव शिथिलन म्हणजे देतांत पर्वाला सुरुवात झाली. देतांत म्हणजे ताण तणाव कमी करण्याची प्रक्रिया. तर अमेरिका व सोव्हिएट रशियाने परस्परामधील ताणतणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि या काळात एक महत्वाची घटना घडली. अमेरिका आणि चीन यांच्यातील बघा संबंध सुधारले आणि 1949 साली चीनी राज्यक्रांतीपासून अमेरिकेने चीनची साम्यवादी शासनाला मान्यता दिली नव्हती, परंतु 72 मध्ये रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली आणि 72 मध्ये अमेरिकेने चीनच्या साम्यवादी शासनाला मान्यता दिली. त्यानंतर चीनने साम्यवादी स्वीकारल्यानंतर अमेरिकन अध्यक्षामार्फत दिली गेलेली ही पहिलीच भेट होती. अशा तऱ्हेने अनेक घटना घडल्या. त्यानंतर 1972 ते 1979 हा काळ देतांतचे पर्व. देतांत म्हणजे मैत्री नव्हे तर ही केवळ ताण कमी करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला हळूहळू सुरुवात झाली. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनी तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आणि या अनेक टप्प्यामध्ये बघा अलिप्ततावादी जो देश होता यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केला आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली. म्हणजे गरीब देशांना जागतिक आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेता यावा या मागणीचा उद्देश होता. आणि अशा पद्धतीने या निर्णय प्रक्रियेवर मात्र कायम श्रीमंत देशांचंच वर्चस्व होतं. अशा पद्धतीने या कालखंडामध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर 1979 ते
85, 86 या काळामध्ये नवीन शीतयुद्ध सुरू झालं. 1979 मध्ये 2 घटनांनी देतांतला वेगळंच वळण दिलं की इराणमध्ये क्रांती झाली आणि इराणच्या शाहची हकालपट्टी करण्यात आली आणि क्रांतिकारी इस्लामी नेता आयातोल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण इस्लामिक राज्य बनले. आणि अशा पद्धतीने या नव्याने प्रस्थापित झालेल्या सरकारने अमेरिकेसोबत जे सर्व करार संपवले आणि शिवाय सेंटो या लष्करी संघटनेमधून सुद्धा ते बाहेर पडले. आणि अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएट रशियाच्या मदतीने बाबराक कार्मल यांनी राज्याचा प्रमुख म्हणून अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवले. आणि अशा पद्धतीने सोव्हिएट रशियासोबत अतिशय घनिष्ठ असे लष्करी करार सुद्धा यामध्ये केले. त्यामुळे देतांचे पर्व संपुष्टात आले आणि नवीन शीतयुद्ध, त्यानंतर नव्याने सुरू झालेल्या युगाला काय म्हणतात तर नवीन शीतयुद्ध असं संबोधलं गेलं. कारण शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएट रशियामध्ये परत तणाव निर्माण झाला. त्यानंतर 85 ते 91, 1991 हा कालखंड गोर्बाचोव यांचे युग. तर या टप्प्यामध्ये बघा सोव्हिएट रशियाच्या धोरणात बदल पाहायला मिळतात आपल्याला. यामध्ये सोव्हिएट रशियाचे नवीन नेते मिखाईल गोर्बाचोव यांनी काही महत्वपूर्ण बदल केले आणि त्यांच्या या बदलामुळे नवीन अशा नव्या परराष्ट्र धोरणांची त्यांनी वैशिष्ट्ये मांडली. म्हणजे कोणकोणती वैशिष्ट्ये तर चीनसोबत संवाद साधण्याचा, शस्त्र नियंत्रण, निशस्त्रीकरण, अफगाणिस्तानातून माघार आणि भारतासोबतचे संबंध सुधारणे. अशा पद्धतीने गोर्बाचोव यांच्या नव्या धोरणाचा परिणाम देशाच्या अंतर्गत राजकारणात पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने 1985 ते 1991 यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्यानंतर पूर्व युरोपामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले आणि सोव्हिएट रशियामध्ये देखील ते रशियामध्ये शिरले. आणि 25 डिसेंबर 91 रोजी गोर्बाचोव यांनी शेवटी सोव्हिएत रशियाचा पंतप्रधान पदाचा त्यांनी अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला आणि अशा पद्धतीनं सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि नवीन देश अस्तित्वात आले. तर जर्मनी हे एक राष्ट्र म्हणून निर्माण व्हावे यासाठी 90 मध्ये पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. चेकोस्लोवाकियाचे 2 देशांमध्ये विभाजन झाले. अशा पद्धतीने अनेक शीतयुद्ध म्हणजे अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्यातील संघर्षाचीच ही स्थिती होती आणि सोव्हिएट रशियाच्या विघटनामुळे शीतयुद्धाचे पर्व संपले. आणि 1991 नंतरच्या जगाचे वर्णन करताना 2 नवीन शब्दप्रयोग वापरले गेले, सोव्हिएट रशिया नंतरचे युग आणि शीतयुद्धोत्तर युग. अशा पद्धतीने या नवीन पर्वात चीन आणि भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांचा उदय झालेला पाहायला मिळाला. जागतिक व्यापार संघटना, WTO, G20, ब्रिक्स अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, जागतिक संघटना निर्माण झाल्या आणि अशा पद्धतीने 1995 ते 1991 पर्यंत हे बदल आंतरराष्ट्रीय बदल